महत्त्वाची राजकीय घडामोडी आता कार हल्ला प्रकरणावरून आमदार अमोल मिटकरी आता आक्रमक झालेले आहेत। अमोल मिटकरींनी अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन केले। बघा अकोल्यातून ही महत्त्वाची बातमी आहे। मनसेचे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळेंवर कारवाई होत नसल्याने आता आमदार अमोल मिटकरी संतप्त झालेले आहेत। कर्णबाळा दुनबळेंना अटक करण्याची मागणी त्यांनी केली। दुसरीकडे कर्णबाळा दुनबळेंनी देखील मिटकरींचे आरोप फेटाळलेत। त्यांनी मुंबईत राज ठाकरेंची भेट घेतली। पोलिसांच्या आश्वासनानंतर आता अमोल मिटकरींनी मात्र आंदोलन मागे घेतलेलं आहे। 2 दिवसापूर्वी अकोल्यामध्ये आमदार अमोल मिटकरी यांच्या कार्यालयाची तोडफोड झाली होती आणि कारवर देखील तोडफोड झाली होती। राज ठाकरेंवरचं वक्तव्य भोवलं होतं। स्थानिक गुन्हे शाखेतून कोण कोण भेटलं, आरजे हॉटेलला कोणते पोलीस भेटले याच्या तळाशी गेलं पाहिजे। महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी फोन करून सुद्धा आरोपी अटक का नाही, म्हणजे तुम्ही आम्हाला एवढं कमजोर समजता का? आम्ही सत्तेचा दुरुपयोग नाही करत, पण ही मस्ती कसली? तो कर्णबाळा तिथं का तोंड खुपसून बसलाय, धमक्या देतात त्याला जीवानं मारू हे करू। त्यांच्या बापाचं राज्य आहे का? न्याय भेटला पाहिजे, सर्व आरोपी अटक झाली पाहिजे। ती एक कोणी बाई आहे माझ्या गाडीला लाथा मारणारी, ती पण अटक झाली पाहिजे। तुम्ही असं म्हणालात की तुम्हीच राडा केला आणि तुम्हीच आता संविधानाची भाषा बोलताय। तुम्ही संपूर्ण क्लिप पहा, मी कुठेही नाही आहे, मी प्रेसमध्ये होतो। ही फक्त क्रियेला प्रतिक्रिया होती, तो एक उद्रेक होता। मी प्रेस घेतो काय, त्याच्यामध्ये त्या बाबाची बॅड लक, तो येतो काय तिथे, असं काय ठरवून नव्हतं। आम्ही तिथे आमचा प्रेस झाली, त्याच्यानंतर आमचा स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता आणि तेवढ्यामध्ये तो आला, ती त्याची बॅड लक।